ते आपण नंतर बघू. तुम्ही जा आधी नंदिनीशी बोला. आणि होतं असं ना कधी कधी एखादं पातळ मेलं नवेपणातच जिरलेलं फाटलेलं असतं. हो ना, नाहीतर काय. एकत्र घेतली होती का पातळ? हो, आमच्या सगळ्यांसाठीच आणली होती तिनं आणि आमची चांगली निघाली. पण नंदिनीची साडी उघडून पाहिली होती तेव्हा फाटलेली नव्हती. चालायचंच, होतं असं कधी कधी. माफ करा, हा तुमच्या घरचा मामला आहे. पण मला नाही वाटत की उर्मिताईने मुद्दामहून असं काहीतरी केलं असेल. चुकून झालं असणार आणि ठीक आहे, त्यात एवढं काही बिघडलं नाही. नाही, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला सुनीलराव. दादा, उर्मिताई खूप चांगल्या आहेत. त्यांच्याकडून असं काही होणं शक्यच नाहीये. ही सगळी माझी चूक आहे. मी साडी बघून द्यायला हवी होती. मला माझी चूक मान्य आहे. ह्याच्यात ना नंदिनीचा काहीच दोष नाहीये. तुम्ही प्लीज तिच्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ. मी तिला दुसरी साडी देते. आय एम रिअली सॉरी. आता कशाला? बघते मी काय ते. मी देते तिला माझी दुसरी साडी. असू द्यावं, असं होतं कधी कधी चुकून. तिला म्हणावं आम्हाला काही वाटलं नाही. अहो, मलाही मुलगी आहेच की. आणि आत्ताच तर मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्या संगीतानं तर चहाचा ट्रेच सांडला होता पाहुण्यांसमोर. घाबरलेल्या असतात मुली. होतं असं कधी कधी चुकून. तिला सांगा दुसरी साडी नेसून ये, आम्हाला काही वाटणार नाही. आणि त्या साडीवरून आमचं काही ठरणार नाहीये. तुम्ही चांगली माणसं आहात म्हणून हो, पण दुसऱ्या कुणासमोर घडलं असतं तर किती शोभा झाली असती. बरं दिसतं का हे? अक्काबाई, तुम्ही आधी नंदिनीशी बोला. आले हा, तुम्ही राग मानू नका. आले, चल ग. उर्मी, बाळा चहा अगदीच थंड झालाय ग. दुसरा गरम चहा आणतेस? थांबा, तुम्हीच का नाही करत जे काय करायचंय ते. आता परत कशात विघ्न नको. अहो, मी असणारच आहे. बर, मी बघते. तुम्ही बसा. हा, आलेच मी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?